आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ हे निवेदन आंदोलन करत आहे। आज महाराष्ट्रामधील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्यातील पदाधिकारी तहसीलदारांना निवेदन देऊन या आपल्या भावना व्यक्त करत आहेत। या आंदोलनामधील आमची पहिली मागणी असेल टीईटी परीक्षा जी अनिवार्य करण्यात आली आहे या संदर्भात शासनाने तातडीने निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा द्यावा। त्याचबरोबर दुसरी महत्वाची मागणी आमची टप्पावाढ अनुदान। या टप्पावाढी आंदोलनासाठी आज अनेक शिक्षक बांधव आमचे आझाद मैदानावर भर पावसात आंदोलन करत आहेत। या संदर्भात तातडीने शासनाने निर्णय घ्यावा। त्यानंतर पुढचं आमची प्रमुख मागणी आहे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी। त्याचबरोबर आजची सर्वात महत्वाची मागणी जी आहे ती आहे BLO SIRचं काम आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। या कामासाठी प्रत्येक शाळेतले अनेक शिक्षक या कामासाठी आज काम करत आहेत। परंतु आमची मागणी अशी असेल की प्रत्येक शाळेतील 1/4 शिक्षक या कामासाठी घेण्यास काहीच हरकत नाही, परंतु जास्त शिक्षक घेतल्यानंतर शाळांचं प्रशासन अडचणीत येते आणि विद्यार्थ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे। त्याचबरोबर शिक्षकांच्या संदर्भामध्ये कोणतेही धोरण किंवा एखादा नियम करत असताना संघटनेला त्यांनी विश्वासात घ्यावं या संदर्भातली प्रमुख मागणी आमची असेल। धन्यवाद। मराठी व इतर अनुदानित शाळा अडचणीत याव्यात यासाठी शासन दरवर्षी संच मान्यतेमध्ये कडक भूमिका घेत आहे। अनेक शाळा त्यामुळं आज शिक्षक विना झालेल्या आहेत। पुणे जिल्हा हा विद्येचं माहेरघर समजलं जातं, परंतु या पुणे जिल्ह्यामध्ये 74 अशा शाळा आहेत की ज्यामध्ये 0 शिक्षक आता ह्या वर्षी मिळालेले आहेत। प्रमुख मागणी असेल की या मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्यासाठी संच मान्यतेमध्ये त्यांनी तातडीने शिथिलता आणावी ही मागणी आमची असेल। धन्यवाद।